भैया त्या मामीच काहीतरी केलं पाहिजे. होय तिकडे बघा की त्या मामीने शीतलला भरूनच पाकिट वाटायला लावली. मामीच्या तर ना त्या मामीने एकच नंबर काम केले. भैया मला तर तुमचं कधी काही कळतच नाही राव. परवा त्या मामीने तिला कामाला लावलं, तुम्ही चिडलात आणि आता अचानक हॅप्पी. टॅलेंट. जस्ट थिंक, शीतल आपल्या नावाची पाकिट सगळ्या गावात वाटते. तुला खरं सांगू का, शीतलला अशी वैतगून पाकिट वाटताना बघून ना आम्हाला लईच आनंद झालाय. जाऊ दे, बस चला. क्या फरेला वाट रही हो क्या बघ. जो भैयाचा फुटतोय, तू कशाला वाटतेस यो फरळ? आता ती आदर्श सून शीतल शिंदे आहे ना. यासमुळे टोमणा मारू नकसा. एक तर आधीच डोकं फिरलंय. पण मला अगं शीतल कळ ना, तू कशी काय तयार झाली शो फरळ वाटताय? अरे ते शीतल गेली मामीची जिरवायला, पण कुठलं काय मामीनीला चांगली अद्दल घडवली. यासमुळे तू माझ्या टीम मध्ये आहेस का मामींच्या? सॉरी सॉरी. म्हणून आलेस वे माझ्या संग फराळ वाटाय, चिडवाय मला. हे बघ, मला कमी समजू नकस, कळलं ना? मी बी गप बसणारातली नाही. चान्स शोधते मी आता. तर एकदा कमी आला ना चान्स की बघ कशी जिरवती मामींची. शीतल तू ना ह्याच्यात नको पडूस. अगं काय बी झाली तरी सासू आहे ती तुझी. मग काय झालं, मी बी सून आहे त्यांची. त्या मला त्रास देत बसणार आणि मी बी ऐकत बसायचं वय? हे बघ यासमुळे तो जमाना गेला. आता का नाही काळाप्रमाणे वागलं पाहिजे. वाह शीतल वाह, क्या डायलॉग हा नाही. ए यास मुडे, जरा शिकीच्याकडनं काय तर, नाहीतर लगीन झाल्यावर कोण काय तर बोललं की लगेच चालू करतील ओय ओय ओय. हात बघू. रावल्या, तू बी मिस्त्री लावायला सुरुवात केलीस का काय? हे अग काय तर काय बोलतेस. अगं ती दुकानात आता हेअर डाय करून आलो ना, त्याचा कलर आहे ह्यो. अरे मग नीट तरी धुवायचा. आता कधी जायचा हे रंग? धुतला तरी 2-3 दिवस जात नाही अगं कलर. रावल्या, ठीक आहे, तुझ्यासाठी अजून एक पाकिट. तू का नाही कामच केलंस बघ माझं. यासमुळे आता तर तू बघच ही शीतल काय करते ते. पुष्पे, काय झाली तुला? काय नाही, दमल्या म्हणून पडली जरा. मग तुझा हात का थरथरतात? का मिसरी लावायला नाही मिळाली म्हणून? जीजी, त्याचा काही संबंध आहे का? तुम्हालाच नीट दिसत नाही. काय हातबीत थरथरत नाहीत माझे. मी आपलं असंच तुला बोलले. आणि माझं तुमच्यासारखं नसतं. 2 डगरीवर मिसरी सोडली म्हणजे सोडली. अगं पण आजपासून दिवाळी सुरू झाल्या आणि भरल्या सारल्या घरात तू असं लुळतेस, बरं दिसते का? अगं आज वसुबारस आहे. आज देवाला पहिला दिवा लागणार. आज काय करायचं ती मी ठरव की लगेच. आता त्यात काय ठरवायचंय तवा? जायचं आणि गाईला घास देऊन यायचं. कुणाच्या गायला दाखवायचा? आपल्या घरात तर गाय नाही. चांगल्या 2 खिल्लारी गाय होत्या, त्या इकल्या आणि त्याच्या बदलाव काय तर त्या 2 उराव जाफराबादी पैसे आणल्यात. आता काय निवड त्याने दाखवायचा? आणि कशाला पाहिजे तो गाई? खायला कारण भुईला भार. आणि त्यांचं करायचं म्हणलं तरी त्याचा काय फायदा आहे? एक तर दूध बी किस्त देतात, लिटर नाही तर 1.5 लिटर. आणि त्याचा बी भरोसा नाही. दिलं तर दिलं नाही तेवढं बी नाही. मग कशाला पाहिजेत गाय? अगं असं काय म्हणतेस पुष्पे? हा, गायीच्या पोटात 33 कोटी देव असतात. आपण तिला गोमाता म्हणतो. कसं आहे पुष्पा, आपलं आपण सणवार संस्कृती जशी आपण जोपासतो का नाही, तसं पशुधन जपलं पाहिजे. उगाच त्याला पशुधन म्हणतात बरं का?
उद्या त्या ट्रॅक्टरच्या मागे लागलं, मशीनच्या मागे लागलं तर आपल्या देशी गायची अवस्था त्या टीव्हीत त्या वाघबिबट्यासारखी व्हायची. मग निवत कुणाला दाखवायचा? ट्रॅक्टरला दाखवायचा. जीजी तुम्हाला काय जातंय बोलायला? आणि एवढीच जर हौस असेल का नाही तर लेकाला सांगा आणि 2 घेऊन त्यांचं तुम्हीच करा, नाहीतर घिचिला आणि त्यांचं बी लोडणं आणि माझ्याच गळ्यात. जाऊ दे बाया, तुला काय सांगितलं की नाही की तू आमच्यावर ढकलणार. संध्याकाळी घास कुठं दाखवायचा तेवढं मात्र सांग मला. अहो कशाला कुठे जायचंय? तुमच्या नातसुनाच्या घरी आहे की गाय, जरा काहीतरी उपयोग होऊ दे की पाहुणा असल्याचा. बर बाई, तुला काय कळेल ती कर. मला सानूच्या आजीने बोलवले, मी जरा तिकडे जाऊन येते. जावा. दुसरी कामच काय आहेत नाहीतरी. दिवसभर नुसतं गिळायचं आणि हितनं उठून तिथं जाऊन बसायचं. ती काय नाही. आता कुणी जरी आलं का नाही तरी उठायचं नाही म्हणजे नाही. हा टान टिडिडिन, टिडिडिडी. काय मामी, आराम कर रही हो क्या? नाही, व्यायाम कर रही हूं. हुबलाक तोंडाच्या बरा आत्ताच उलटलास. काही काम धंदा आहे का नाही तुला? ओ मामी, तोंडाचा पट्टा जरा कमी करा, नाहीतर तुटल त्यो. गबस, काय काम आहे तुझं? ह्यो डबा मी इथं ठेवतो, फक्त त्याच्यावर जरा लक्ष ठेवा. काय काय कसला डबा आहे ह्यो? हो मामी, सिक्रेट आहे सिक्रेट. अहो आमच्या आईचा मिसरीचा डबा यो. अहो मी पळवून घेऊन आलोय. अहो आता आमच्या आईची पण मिसरी सोडायची आहे ना. हा आता तुमने तो छोड दी है. वय वय सोडली की आता. म्हणून मामी मी यो डबा तुमच्याकडे विश्वासानं घेऊन आलोय. बर मामी, मी इथं डबा ठेवतो काय. आमच्या आईला अजिबात डबा देऊ नका बर का. इथं जरा शेप मध्ये राहिलो, मैं जरा बाहर जाके आता हूँ और बाद में लेके जाता हूँ. ओ मम्मी, हा चलेगा क्या? चालतंय की. मी अजिबात म्हणजे अजिबात हात नाही लावणार. मी तर खरं मामी टाकूनच देणार आहे. एवढी मिसरी टाकणार? नाहीतर परत आई मिसरी घासत बसल. आता बघा की, चित्तन तुमची मिसरी टाकली म्हणून तर तुमची सुटली ना. वय बाबा, टाकते टाक, नकोच आपल्याला तसलं. बर मामी, चलो मैं आता हूँ. वय वय. चलो. काय हो मामी, कसला डबा आहे हो? नाही कसला नाही. आलीस बाई तू. बया दमली असशील ना, जा जरा आराम कर. जा जा. काय बया, मिसरी मिळाली पण मला एकटीला काय कोण सोडना. संध्याकाळचे 5:30 वाजले तरी बी कोण बाहेर जायना झाले. आता बाहेर जावं म्हणलं तर बायका बघत्याल आणि घरात बी घासू शकत नाही. आता ही नाहीत गेले का नाही तर बाथरूमातच जाते आणि घासते. पण आधी निघत्यात का ती तर बघू. होय हो, तुम्ही नाही का जात तिकडं? मी आणि कुठे जाऊ बाई? अहो वसू बारशीला निवत दाखवायला. तिकडं वय? अगं तिकडं माझं काय काम? तिकडे सगळ्या बायका असणार, तुम्ही सगळे मिळून जावा की तिकडं. अहो असं काय करताय? अहो वसुबारस आहे, एवढी दिवाळी आहे, त्या निमित्ताने सगळ्यांना भेटणं बी होईल ना. आता एरवी कुठं कुणाला भेटणं होतंय. वय मामा, चला की तुम्ही पण. आणि मामी, आता आम्ही सगळेच जाणार आणि तुम्ही इथं थांबणार असं कशाला ना. तुम्ही बी चला. अगं एवढी दिव्यांची दिवाळी आणि घर बंद करून कसं जायचं?
इथं तर जायचंय, तुम्ही या जाऊन, मी थांबते घरात. अगं पुष्पे, तसं असं तर मी थांबतो की घरात. काय बाई माणूस तर आहे. हित्त जायचंय पण लांबड किती मोठी लावली. माणसाला उत्साह म्हणून नाही कशात. जाऊ दे तिकडे. शीतल, तुमचं झालंय ना, तुम्ही वा पुढं, मी ती मागणं. जेडे, तुझं आवरलंय का? वय पप्पा आवरलंय. जिजे, तुझं आवरलंय का नाही? हो झालं, एवढा चहा पिते आणि मग मी जेडी जाते. आणि हे बघ, ह्यांच्या बरोबरच जा. पप्पा तुम्ही बी चला की आमच्या सोबत. अगं माझं एक काम आहे किरण्याकडे, तेवढं करतो आणि मी येतो मागणं. तुम्ही सगळ्याजणी चला की पुढं. नाहीतर एक काम करतो, पुष्पे तू तुझा आवर, मी येतो किरण्याकडनं, आपण दोघ जण बरोबरच जाऊ. हा वय वय. येते मामी. हा गेले, आता ते गेल्यात तर मी 2 बोट लावून घेते. हा दोन दिवसांनी मला मिसरी भेटली. अख्खे 2 दिवस मी कशी काढले माझं मला माहिती. शिकले तू काय बी कर, मिसरी काय मला सोडू शकत नाही बघ. शेवटी कशी का होईना आलीच का नाही माझ्याकडे. कशी काय राहू शकते माझ्याशिवाय? हा कशी काय राहू शकते? पुष्पे, अगं झालंय का नाही तुझं? हा आले, तुम्ही वापरून आलीच मी. काय झालं ग शीतल? अगं पुष्पा येते ना, हा, ती आली की मग पूजा करून घेऊ सगळे एकदमच. म्हणजे कसं आदर्श सासू सुनेच्या हातून. होय, शीतल, जरा फोन करून बघ ती कुठं आहे ती. हा हॅलो मामी. अहो कुठे आहे तुम्ही? अहो उशीर झालाय, येत आहे ना पूजेला? अगं मला जरा उशीर होणार आहे. घ्यावर कोण पूजा, माझ्यासाठी कशाला थांबताय? नाहीतर एक काम करते, मला जरा उशीरच होणार आहे तर मी येतच नाही. अहो नाही नाही, असं नका करू. थांबा थांबा, तुम्ही मामांची बोला. 1 मिनिट. मामा ते बरं. अहो नाही येत म्हणतात. मला जरा त्रास होतोय. आता ही काही नवीन नाटकं काढलीस तू? इथे सगळेजण खोळंबले तुझ्यासाठी. हे बघ, तू आल्याशिवाय आम्ही काय पूजा करणार नाही, तुझी वाट बघतोय आम्ही. बरं येते. काय झालं? सांगितलं ये म्हणून. येतात त्या. त्या येईपतूर आपण बाकीच्या तयारीला लागू की. आम्ही आता ताट घेऊन येतो. शिकले इकडे.
माझ्या सासूला काय झालंय ग? आल्यापासून बघते तोंडावरचा पदर काय काढलं नाही. काके तुम्ही का नाही त्यांना कानवलं द्या, कानवलं लय आवडतात त्यांना. मग तर निघालच की तोंडावरचा पदर म्हणजे का आपोआप कळल तुम्हाला. बर पुष्पताई फराळच घ्या की हो. कानूल केलेत चांगले झालेत. नाही नाही नको मला. अहो आत्ताच करून आली मी. अहो असं कसं नको, तुम्हाला आवडतात म्हणून आणल्यात आणि मी स्वतः बनवल्यात. सगळे खाऊ नका, निदान एक तरी टेस्ट करा. अहो नाही नंतर खाईन की मी. वाटलं तर परत येईन मी फराळ करायला. अहो असं कसं बरं हा, एक तर घास खाल्लाच पाहिजे. धरा. अहो नको. अहो घ्या हो. अहो नको. पुष्पताई काय हो हे? अगं मिस्त्रीच्या नावाखाली काय तर पुष्पीने पाडगड केली दिसते. आता आमची पुष्पी अशी कुठली गप्प बसत्या. अहो जीजी काय तर लागला असेल तोंडाला. पुष्पा चल पाणी देते, चल धुवून घेते. हॅलो शीतले, काय झालं एवढी घासायला लागली तू? हो ते ना ते हस हस तुझं असून झालं ना ही ठेव पण. हा हो नाही 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 सॉरी 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 नाही असत. बोला तुम्ही. जोरात चालली की तुमची दिवाळी. कसली जोरात आणि कसलं काय. तुम्ही आलात तर खरी मजा. येताय का? मी कुठलं येतोय बाई. अगं इथं 2 फ्रंटवर लढायचंय आम्हाला. म्हणजे अगं शीतले, मी एका मोठ्या मिशनवर चाललोय. तुम्ही नका काळजी करू, माझं कुठलं खाय की तुमच्यावर. आणि तसं बी दुश्मनाला तर धुळत चालणार तुम्ही. अगं ते सगळं ठीक आहे, पण शीतले तुला माहितीये का आता एक दुश्मन नाही तर 2 दुश्मनांना एकत्र भिडायचंय. आओ नका हो काळजी करू, सगळं ठीक होईल. अगं एवढं सोपं मिशन नाही शीतले. बरं ठीक आहे ऐक, आता 2 दिवस मी फोनवर नसणार आहे. तू सारखं सारखं फोन करू नकोस. माझं मिशन कंप्लीट झालं की मी फोन करेन. ठीक आहे? बर ठीक आहे, सगळ्यांना सांग माझ्याकडून शुभ दीपावली. सांगते. अहो ऐका की माझ्याकडनं बी सगळ्यांना सांगा. बर बर. आणि काय ग मगाशी एवढी दात का काढत होतीस? हो काय नाही ते नंतर सांगते, ठेवा तुम्ही आता. बर. शिकले मला पक्क माहित आहे ही सगळं तूच केलंयस म्हणून. माझं थोबाड काळ करून 4 चौकात बेइज्जत केलंस ना मला. आता बघच तुझी दिवाळी मी सुखाची जाऊन देते का ती. ह्या पुष्पाला नडलीस नव, आता काय परिणाम भोगावे लागतील ते बघच.